नमस्कार मित्रांनो. तर विसरू नको तू मला या मालिकेच्या 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सूर्याने वैदेहीकडून 24 तासाची मुदत घेतलेली असते. वैदेहीचे पेपर सोडवून आणण्यासाठी सूर्या वामन शेठकडे जातो. वामन शेठ आणि वामन शेठची गुंड सूर्याला खूप मारत असतात. तेवढ्यात तिथे वैदेही येते. वैदेही सूर्याला वाचवायला धावत पुढे येते. सूर्या वैदेही पडायला लागते तसा तो उठतो आणि वैदेहीला धरतो. सूर्या सगळ्या गुंडांना मारतो आणि तिथे असलेली फाईल तो घेतो. वामन शेठ वैदेहीला आपल्याजवळ ओढून घेतो आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवतो. वामन शेठ म्हणतो, ए पेपर्स इथे दे, त्या पेपर्सला हात लावू नको. सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडमला सोड, मी पेपर्स देतो. सूर्या खूप भडकलेला असतो. तो वैदेहीला बाजूला करतो आणि वामन शेठला खूप मारतो. सगळे गुंड आणि वामन शेठ खाली पडलेले असतात. सगळे बेशुद्ध असतात. वैदेही म्हणते, सूर्या हे सगळं काय करायची गरज होती? कशासाठी केलंस तू? आणि माझ्यासाठी? सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडम तुमच्या जमिनीचे पेपर्स. आणि तुम्हाला अजूनही कळलं नाही आहे का? एक मुलगा एका मुलीसाठी इतकं सगळं का करतो? कशासाठी? ठीक आहे, जर तुम्हाला अजूनही कळलं नसेल ना, तर हे पेपर्स घ्या आणि निघून जा. विसरून जा मला. सूर्या खूप चिडतो आणि निघून जातो. वैदेहीला सुद्धा सूर्याच्या प्रेमाची जाणीव होते. आता वैदेही प्रेमाची कबुली कशी देते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की सूर्या वैदेहीला म्हणतो, तुम्ही राजीनामा द्यायचा निर्णय का घेतलाय? आणि का मुंबईला जाणार आहात तुम्ही? का एवढा मोठा निर्णय घेतलाय? वैदेहीला आठवतं की आपण सूर्याला काही सांगितलं नाही, आपण घरी सांगितलं होतं. वैदेही म्हणते, म्हणजे तू माझ्या घरी आला होतास? सूर्या, हे का करतोस सगळं? सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडम तुम्ही जो निर्णय घेतला ना तो मला पटला नाही आहे. अहो तुम्ही माझा विचार करा ना. मला सोडून तुम्ही कसं काय जाऊ शकता? तुम्ही खूप स्वार्थी विचार करताय हा. तुम्हाला खरंच जायचं आहे का? माझ्यापासून लांब जायचं आहे? माझ्यापासून लांब जायची इच्छा आहे का तुमची? करणार आहात का हे? वैदेही म्हणते, हो मी आनंदाने करणार हे सगळं. काही दिवस लागतील तुला विसरायला, पण नंतर मी विसरून जाईल इथलं सगळं आणि तुलासुद्धा. सूर्या म्हणतो, नाही हे शक्य नाही आहे. वैदेही म्हणते, सगळं शक्य आहे माझ्यासाठी, तुला विसरणंसुद्धा. आणि सूर्या तुला खोटं वाटतंय का? हा बघ माझा राजीनामा. वैदेही राजीनामा दाखवते. सूर्या तो राजीनामा फाडून टाकतो. वैदेही म्हणते, हे काय करतोयस तू? सूर्या म्हणतो, तुम्ही जरी ठरवलं असेल ना तरी माझी परवानगी नाही आहे. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. मला हा राजीनामा मंजूरच नाही आहे. डॉक्टर मॅडम माझ्या आयुष्यातून तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. कितीही प्रयत्न केलात तरी तुम्हाला ते जमणारच नाही. मी सतत तुमच्या आयुष्यात, तुमच्या विचारात आणि तुमच्या मनात असणारच. वैदेही म्हणते, सूर्या माझा निर्णय झाला आहे, तू या सगळ्यामध्ये पडू नको. सूर्या म्हणतो, पडणार, मी आता गप्प बसणार नाही. वैदेही म्हणते, सूर्या एवढा हक्क का गाजवतोस तू? सूर्या म्हणतो, एवढाही हक्क नाही का माझा तुमच्यावर? वैदेही सूर्याकडे फक्त बघत राहते. तर इथे वरद आपल्या घरी येतो. त्याच्या आवडीचं जेवण झालेलं नसतं. तो चिडचिड करतो. वरदची आई म्हणते, वरद अरे आता वैदेही मुंबईला जाणार आहे. एक तर जीव लागत नाही आहे, इथे करमत नाही आहे. वैदेही गेली तर घर पुन्हा भकास होऊन जाईल. वरद म्हणतो, नाही हां, तिला मी कुठेही जाऊ देणार नाही. रणजित म्हणतो, आपण एक काम करू ना, ती मुंबईला जाण्याआधी या दोघांचं लग्न फिक्स करून टाकू. लग्न नाही, निदान साखरपुडा तरी उरकू. वरदची सुद्धा तीच इच्छा असते. वरद म्हणतो, आई काहीही करा, पण वैदेहीला थांबवा. मी आता लग्न केलं तर तिच्याशीच, नाहीतर लग्न नाही करणार. वरद निघून जातो. वरदच्या आईला वरदचं वागणं काही पटत नाही. तर इथे वच्छीने जी मुलगी निवडली होती त्या मुलीने त्या मुलीच्या कनी नकार दिला. त्यामुळे वच्छी खूप चिडते आणि मोबाईल फोडून टाकते. वच्छीची चिडचिड चालू असते आणि तेवढ्यात तिथे भाई येतात. भाईंना सकाळपासून खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे त्यांनी गावभर पेढे वाटलेले असतात, घरातसुद्धा पेढे वाटलेले असतात. वच्छीला इथेच जाऊट येतो. वच्छीला वाटतं की भाईंनीच हे लग्न मोडले. भाई म्हणतात, अगं वच्छी, जे पेरशील तेच उगवेल. पंचक्रोशीत तुमचं घराणं काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेस
स्वतःची मुलगी या असल्या घरात कुणी का देईल? वच्ची सुधाकरकडे येते आणि सुधाकरला म्हणते, सुधाकर, आता मी दुसरं लग्न फिक्स करणार. वच्ची भाईंसमोरच एका माणसाला फोन लावून त्याला मुलगी बघायच्या कार्यक्रमासाठी आपल्या घरी बोलवून घेते आणि तिला पूर्ण खात्री असते की इथे लग्न होणार. आता हे लग्न मोडणार नाही. पण भाई पण ठरवतात की काहीही झालं तरी हे लग्न मोडायचं. तर इथे सूर्याने आपला राजीनामा फाडून टाकला म्हणून वैदेही चिडते. वैदेही पुन्हा दुसरा राजीनामा लिहायला घेते. सूर्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. वैदेही काही थांबत नाही. सूर्या वैदेहीसमोर चित्र ठेवतो आणि तिला म्हणतो, हे तुमचं स्वप्न आहे ना? हे तुमचं स्वप्न बघितल्यावर, हे चित्र बघितल्यावर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ना? मग आता काय झाले? वैदेही म्हणते, मला काहीही बोलायचं नाही आहे सूर्या. सूर्या म्हणतो, अचानक एवढा बदल का झाला आहे तुमच्यामध्ये? अहो, तुमचं स्वप्न खूप मोठं आहे. तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज आता तुम्ही वेडेपणा करू नका. वैदेही म्हणते, काय वेडेपणा करू नको? सूर्या, त्या वामन शेठने 3 दिवसांची मुदत दिली होती. त्यातला 1 दिवस गेलाय. आता 2 दिवसात काय होणार आहे? काय घडणार आहे? सूर्या म्हणतो, घडेल, खूप काही घडेल. आपण मार्ग काढू. वैदेही म्हणते, सूर्या, खोटी आशा दाखवू नकोस. सूर्या वैदेहीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण वैदेहीने हार मानलेली असते. वैदेही केबिनमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. सूर्या इथे मनात म्हणतो, डॉक्टर मॅडम, तुम्ही जरी हार मानली असेल ना, तरी मी हार मानणार नाही. तुमचं स्वप्न अर्ध्यावर मी पडू देणार नाही. सूर्या तिथून निघतो. तर इथे वच्छीने एका मुलीच्या वडिलांना बोलवलेलं असतं. वच्छी त्या माणसाला सांगते की तुझी मुलगी आमच्या घरात द्यायची म्हणजे द्यायची आणि माझा हा शेवटचा निर्णय आहे. जर तू नकार दिलास तर तुझ्या घरच्यांना परवडणार नाही आणि तुलासुद्धा. समजलं? तो माणूस घाबरतो आणि तिथून निघून जातो. तर रात्री वैदेही आरोग्य केंद्रातून निघत असते. सूर्या तिला भेटायला येतो. वैदेही म्हणते, सूर्या, मी ईमेल केला आहे, राजीनामा दिला आहे. आता उद्या दुपारपर्यंत मी मुंबईसाठी निघेन. वैदेही सूर्याचा निरोप घेत असते. सूर्या म्हणतो, वैदेही मॅडम, एवढ्यात निरोप घेऊ नका. मला फक्त 24 तास द्या. 24 तासात मी सगळं करायला तयार आहे. 24 तासात तुमचं स्वप्न मी परत आणून देईन. आपल्या मैत्री खातीर प्लीज एवढं करू शकता ना? आणि 24 तासात मी काही करू शकलो नाही तर मी स्वतः तुमच्या हाताला धरून तुम्हाला त्या गाडीमध्ये बसवेन आणि तुम्हाला स्वतःहून मुंबईला पाठवेन. पण फक्त 24 तास द्या. वैदेही ठीक आहे म्हणते आणि ती सूर्याला 24 तासांची मुदत देते. आता सूर्या वैदेहीसाठी 24 तासात ते पेपर्स कसे आणतोय आणि आपल्या प्रेमाची कबुली कशी देतोय ते बघण्यासारखं असेल.